मंडळी, सकाळचे 10:34 देवदर्शनाला चाललोय. पालीचा गणपती श्री बल्लाळेश्वर आणि मग आम्ही तिथून गावी जाणार आहोत. आता पोहोचू आपण 45 मिनिटांमध्ये पोहोचू. 45 मिनिट्स. तू मराठी आहे ना तुला विषय? नंबर नाही शिकवत. अरे बापरे, मग तू ऑप्शनला सोडणार आहेस नंबरचा म्हणजे अरे वा. हे गाणं तुला कुठे शिकवलं? कोणी शिकवलं? सर मी शिकवलं. आणि त्याच्यावर तू डान्स करणार आहेस का शाळेत? शाळेमध्ये डान्स करणार या गाण्यावरती? हा हा. ओके, व्हेरी गुड. तुला कोणता कार्टून आवडतो? स्पायडरमॅनचा कार्टून आहे. आम्ही काल ना परवा आम्ही बॉर्डर पाहिलं. जेव्हा सनी देओलची एंट्री झाली तेव्हा आमचा देव बोलत होता की ऑगीचा भाऊ आहे ना जॅक, त्याच्यासारखाच ह्याचा आवाज आहे. जॅकला त्याचा आवाज येईल नाही. तर आताच्या पिढीच्या मुलांना माहिती नाही ना कोण सनी देओल कोण आहे. काय घेऊन गेला? जॅकचा आवाज. कोण? सनी देओल घेऊन गेला जॅकचा आवाज. अरे वा. सनी देओलने जॅकचा आवाज घेतलाय का? सनी देओलचा आवाज जॅकने नाही घेतलाय. जॅक हुशार आहे बापू. अरे वा. इंग्लिश मध्ये ताकदवर बोलतात हलकला. मराठीत काय बोलतात? मराठीत अरे पण मग मराठीत काय म्हणतात हलकला? आणि हिंदी मध्ये ताकदवर. अरे वा. पीटर बोलतात. स्पायडरमॅनला इंग्लिश मध्ये पीटर बोलतात. जवळजवळ आम्ही आता पोहोचलेलो आहोत पालीला. 4-5 मिनिटात पाली टच. देव बाप्पाचं दर्शन घेऊन परत गावाकडे. जेव्हा पण पिक्चर मध्ये बघतात की कोणाच्या नाव देव असेल तर मग सगळे लोक माझ्याकडे काय बघते मला. तुझ्याकडे कोण बघतो देव म्हटल्यावर? तुम्ही. तुझं नाव देव आहे ना म्हणून. माझं नाव देव आहे तर मग मी काय तू मला देव नाही जातो. तसं तू आता पुढच्या आयुष्यामध्ये असं काम कर जेणेकरून तुला पण देवच समजेल. देव माणूस बोलते तुला. हा भाई आता असं खड्ड्यात आपटलाय ना. हा हेल्मेट घाला रे बाबा. घाला. काय प्रॉब्लेम आहे? आता जर ती गाडी थोडी स्टडी आहे म्हणून नंतर थोडा इकडे तिकडे केवढा भारी पडला असता. सांगतो का दादा, हेल्मेट घालायचं. आता वाचलास. एवढ्या खड्ड्यात पडला होतास तू. एवढा मोठ्या खड्ड्यात आदळला तो बुलेटने. काय सुधारणास? पहिला आमच्या लहानपणी एक ऍड यायची ती रेल्वे क्रॉसिंगची. की तो फोटो मध्ये फरक नाही पडता मग फोटो असतो. मग त्या फोटो मध्ये फरक तो पडताय बाहेर. कसं आहे किती साला बोंबला. हे लोक हेल्मेट घालणारच नाही. आता अचानक आला खड्डा. एवढा मोठा खड्ड्यात ती गाडी आदळली. म्हणजे नशीब बलवंत तर की त्याचा बॅलन्स नाही गेला. त्याला पडला असता तो. पाठवून दुसरी गाडी, माझी गाडी पण त्या स्पीडला आहे. जवळजवळ 60-70च्या स्पीडला आहे. ती कंट्रोल करणं त्याला वाचवण्यासाठी मग ती तारीवरची कसरत असते. आता पालीकडे जाऊया. पालीकडे लेफ्ट. हा लेफ्ट. आय लव्ह पाली. येस. नगरपंचायत पाली. गणपती बाप्पा.
पालका बल्लाळेश्वरा, जय देव जय देव. सर्वात त्याची छान गोष्ट काय माहितीये, हा जो पाली निजामपूर रोड कनेक्ट होतो ना माणगावला, त्याच रोडवरती देवाचं मंदिर आहे. त्यामुळे अगदी देवाच्या दारातूनच जातो आपण. भक्तगण भरपूर आले आज. बघूया आता कुठे मिळते मोफत पार्किंग. बळालेश्वर गणपती देवस्थान. चलो मोफत पार्किंग मिळते काय बघूया आपल्याला. बायकांसाठी मोफत पार्किंग आहे. इथे लावून घेऊया. सो पार्किंगची व्यवस्था आहे. अशा ठिकाणी लावूया की जिथे सावली असेल. गाडी अशी तापते उन्हातून. चला आरती चालू झाली. भरपूर कासव आहेत. ह्याला पण 2 आवळा. हा 2 आवळा 2 सरबत. हा कोकम सरबत. तू अख्खा पिशील असं मला वाटत नाही. तू पिणार ना? पण आवळा कोकमचा. गणपती बाप्पा देवाचं दर्शन घेतलंय आम्ही. पाली निजामपूर मार्केट डायरेक्ट माणगावलाच बाहेर पडू, कारण हा रोड खूप छान आहे. आता परत बाहेर वाकडला जाणार मला कंटाळा आला. याच बाजूने जाणार. आता छोटीशी देवाला कंटी घालूया. बसले. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हा पाली निजामपूर रोड आहे. याचा सध्या देव शूट करतोय. त्याच्यानंतर खूप चांगला रोड आहे. हा रोड खूप वेळा गेलोय आपण. मक्कत रोड आहे. मला वाटतं एका तासात माणगावला पोहोचू आम्ही. देवाचं दर्शन सुद्धा खूप छान झालं. आरती सुद्धा मिळाली ना मला. आरती पण मिळाली देवाची. इतक्या वर्ष जाते तर फायनली मुख्य असेल योग्य वेळी आम्ही पोहोचलो. माळला जाऊन जेवण करून त्याच्यानंतर मग गावी जाऊ. हा व्ह्यू किती छान आहे ना झाडांचा. झाडाखाली रोड असतो. मला खूप आवडतो. आणि पावसाळ्यात तर खूप छान दिसतो हा. करंजणीला तर करंजणीला दापोलीकडचं गाव आहे. दापोली तालुक्यातलं पूर्ण असं दोन्ही बाजूनी अशी वाकलेली झाडं आणि त्याच्या मधून जाणार रोड. पावसाळ्यात तर खूपच छान. अकोल्यावरनं बस आले. मुलांची पिकनिक आहे. त्याला आम्ही आणि थोडीशी जागा दिलेली आपल्याला. बोटिंग करून घेऊया पटकन. इतके चांगले आहेत ना, अशी गुळगुळीत आहेत की प्रॉब्लेम काय आला माहितीये.
हे जो ठोकळा जातो ना राईट लेन मधून, त्या लोकांचा जाम प्रॉब्लेम आहे यार. त्यांची ती लेन नाहीच आहे, त्याच्यावर कडक कारवाई करा. हिंदीमध्ये पण आहे ना, हम चुनौतियों से नहीं से परेशान है. ते आहेत स्पेशल इफेक्ट. महान जग सोडलेला आहे घराकडे आगे कुछ. हा रोडवर आता डांबर टाकायची बाकी आहे. खडी टाकलेली आणि चांगली बसलेली आहे. ते मागे म्हटलं होतं याचं काम चालू करताय. तेच का वाईट झालाय. रुंद केलाय हा रोड रुंद झालाय, पण आता याच्यावर डांबर टाकली गेली ना की मग थोडासा वेगवान प्रवास होईल. देव आपला देव आपल्या गावाकडे जाणार रस्ता आता फास्ट होणार. बघ किती मोठा केलं, किती रुंद आहे ना. प्रगती पथावर असंच करा. फटाफट रोड करा. हा बघ ना किती रुंद केलाय रोड. रोलार आणि आपण JCB आमच्या गावापर्यंत काम आलंय म्हणजे पूर्ण. गावदेवी माते की जय, बजरंग बली की जय, पांढरदेवी जय. पांढरदेवी घर आलेलं आहे. घर आमचं पूर्ण झालेलं आहे. तुम्ही इथे उतरताय तिकडे घ्या. गणपती बाप्पा मंगल पोचलेलो आहोत. देवाचं दर्शन घेऊया. हे पंढरीनाथ महाराज की जय. गुड मॉर्निंग. गावातली सकाळ, कोवळं ऊन, विटॅमिन डी. विटॅमिन डी मिळतं ना राईट. जस्ट आता विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे. आता गावदेवीच्या देवळात जायचं आपल्याला. हा नको तो नको, तर देवळात जाऊया गावदेवीच्या. चप्पल घाला. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये नवीन घराचं हे दृश्य. ऑलमोस्ट डन, फक्त फिनिशिंग बाकी आहे. इकडे कार पार्किंग साठी जागा आणि हे पेवर ब्लॉकचं काम बाकी आहे. हे होईल, इथे कार पार्किंग होईल या भागामध्ये. आणि इकडे देवरायनला खेळण्यासाठी ही जागा. लगार त्याला पुसावी लागणार आहे. खूप घाण झाली काल, कारण रस्त्याचं बांधकाम चालू आहे ना, त्यामुळे धूळ वगैरे भरपूर आले. पुसून घेऊया व्यवस्थित. देवीच्या मंदिराच्या बाजूचं गवत काढतात ते.
कढीपत्ता नाही बाबा. खाली बघ, खाली बघ, खाली बघ. नको त्याला हात लावू. काय आहे? देवीच्या दरवाजाची नक्षी बघ किती छान केलेली आहे. म्हणजे तो तिथपर्यंत पोहोचतो माउंट एव्हरेस्ट. भरपूर माउंट एव्हरेस्ट खूप मोठा असतो. आता काय पण आता हिल आहे. हे घेऊन घे. हा, मला वाटलं की अर्धा तास होऊन गेलं, तू पुढे गेलात की काय, म्हणून मी इकडे आलो. गावदेवी माते की जय. चला तिकडे पालखी आमची. ते लाव तर बटन चालू कर, तेव्हा तिथे समज तिथे आहे ना. चला, गावदेवी माते की जय. रायांसाठी चहा बिस्किट. पाणी पाणी दे बाबा. हे देव ग्लास ग्लास आण. हळूहळू का गरम बॅटरीवर पण एक ग्लास. गरम अंगावर पडेल ना बाबू. हा बिस्किट पहिल्यांदा खातोय की खाल्लंय? पार्लेची लस्सी आपण आता दे म्हटलं. ते होतील. त्याने एकदम त्या रेस्टॉरंट मधला मुलगा कसा सापडतो तसा सापडला घ्या. त्याला झालं ना उठायला. कुठाला झालं म्हणून ना. बाबू पटकन खा, पडतं. हे बघ वडापाव. आमचा रायन. आम्ही लोक हॉटेलला चाललोय. पाचशे 3:30 होत आले. त्याला पण आता पाडायचं. बोल. आता आपण त्या हॉटेलला आपण लोक काय खाणार? आपण लोक आता हॉटेलला पोचलेले. आता आपण लोक बसले आणि आता आपल्यासाठी ना माणूस येणार, खाना घेऊन येणार, जेवण घेऊन येणार आणि आपण लोक सगळे खाणार आणि भाकरी. आणि मग ना आपण लोक मग ना गाडीतून निघा. अजून काय बोलायचं? हा, अजून काय बोलायचं? स्टॉप रे करी. आम्ही लोक आपल्या घरी पोहोचणार आहोत. आता आजचे व्हिडिओ आपण लोक करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.